नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वीच्या स्टेट बोर्डसाठी मॅथ्सची स्पेशल अशी इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आली. सध्या तुमच्या बोर्डचे पेपर चालू आहेत. 4 तारखेला तुमचा हिंदीचा पेपर आहे मला वाटतं आणि 6 तारखेला तुमचा अल्जेब्रा या विषयाचा पेपर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅथ्सबद्दल खूप भीती असते, कसा पेपर असेल, काय असेल, कसं सॉल्व करायचं, काय ती भीती दूर करण्यासाठी मी तुमच्यासाठी स्पेशल अशी मॅथ्सची इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज घेऊन आली आहे चॅप्टर वाईज. आज आपण फर्स्ट चॅप्टर घेणार आहोत तुमच्या अल्जेब्राचं, ज्याच्यातले जे क्वेश्चन्स येणार आहेत म्हणजे येणाऱ्या त्याच टाईपचे मी क्वेश्चन घेणार आहे. 100% तशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला येतील याची मी गॅरंटी देते. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा, जेणेकरून मी अशा येत्या 2-3 दिवसात तुमच्या पूर्ण सिलेबसचे सगळे चॅप्टरचे व्हिडिओज आपल्या चॅनलला अवेलेबल करून देईल. चला तर मग सुरू करूया तुमचं फर्स्ट चॅप्टर बरोबर आहे. तर त्याचा जनरल फॉर्म काय असतो? ax + by + c = 0. इथं x y जे आहे तुमचे 2 व्हेरिएबल आहेत आणि a b c या काय आहेत? रिअल व्हॅल्यूज आहेत. तर हे चॅप्टर तुमचा 8 मार्क्स साठी बरोबर. तर ह्या चॅप्टर मध्ये फर्स्ट क्वेश्चन जो असेल 2 मार्क्स साठी ह्या अशा प्रकारे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. किती मार्क्स लागणार आहे? 2 मार्क्सला. आता त्याच्यात आपण एक एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल मी घेते 5x - 3y = 8 and 3x + y = 2. या टाइपमध्ये 2 मार्क्सचा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. फक्त चेंज काय असेल? इथल्या ज्या कॉन्स्टंट टर्मच्या इथल्या ज्या रिअल नंबरच्या व्हॅल्यू असतील त्या चेंज असतील. सपोज दॅट 5 च्या जागी 6 असेल, 3 च्या जागी 4 असेल. इथला पण चेंज असेल आणि साइन चेंज असतील. याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही. तर हा क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व करायचा ते एकदम सिंपल मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही मेथड जर फॉलो केली तर तुमचे 2 मार्क्स एकदम 100% फिक्स, म्हणजे 40 पैकी 2 मार्क्स तुमचे फिक्स होतील. चला तर मग बघूया कशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करायचा. सगळ्यात आधी काय करायचं? हे जे 2 इक्वेशन दिसतात ना ते ॲज इट इज रिटर्न करायचे आन्सर मध्ये. 5x - 3y = 8 आणि सेकंड इक्वेशन जे आहे ते त्याच्या खालीच राईट करायचं. 3x + y = 2. फर्स्ट इक्वेशनला फर्स्ट नंबर द्यायचा, सेकंड इक्वेशनला सेकंड नंबर द्यायचा. तुम्ही नंबर्स कोणते यूज करू शकता? रोमन नंबर्स यूज करू शकता किंवा आपले साधे नंबर सिस्टम पण यूज केली तरी चालेल. मग आता हे इक्वेशन रिटर्न केल्यानंतर काय करायचं? एकतर असे ऑपरेशन करायचे मॅथमॅटिकल, म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन कोणते? ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. अशा प्रकारे करायचे की एकतर x ची टर्म कॅन्सल झाली पाहिजे किंवा y ची टर्म कॅन्सल झाली पाहिजे. पण दोघांचे कोएफिशियंट कॅन्सल केव्हा होतील? दोघांचे कोएफिशियंट काय पाहिजे? सेम. आता हे स्टार्टिंगच्या इथल्या नंबरला आपण काय म्हणतो? कोएफिशियंट. आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं इथं 5 आहे, इथं 3 आहे. इथं काय करावं लागेल? जर आपण x जर आपल्याला कॅन्सल करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करायचं. And third, why add? Because there is negative sign. So here we add this equation, then cancel plus y and minus y. Therefore, add equation 1 and 3. So write down the step. 5x - 3y = 8. 3x plus y. Sorry. Equation number 3rd. So equation number 3rd is here. 9x plus 3y = 6. Addition करतो, addition ची साइन द्यायची. Plus plus plus. So 5x plus 9x is 14x plus 3 minus 3y plus 3y get cancel. 8 plus 6 is 14. So आता बघा 14x = 14 असं आलं. हा 14 इकडे x ला काय करतोय? मल्टिप्लाय. सो इक्वल टू च्या साइनच्या तिकडे जाऊन तो काय होईल? डिवाइड. ऑलवेज रिमेंबर जेव्हा एखादी गोष्ट इक्वल टू च्या साइनच्या इकडे असेल, मल्टिप्लाय होत असेल, तिकडे जाऊन ते डिवाइड होते. ओके. सो 14/14 and 14/14 means 1. x = 1 मिळाला आपल्याला. आता x ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केली या तिघांपैकी की आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. मग सिंपल इक्वेशन घ्यायचं x ची व्हॅल्यू पुट करण्यासाठी. सिंपल इक्वेशन कोणतं दिसते आपल्याला? हे. सो आपण पुट करणार पुट x = 1 in equation second. इक्वेशन
पुट करायचे. सो 3 x च्या जागेवर 1 प्लस y इक्वल्स टू 2. सो 3 into 1 3 plus y is equals to 2. So y is equals to हा 3 इकडे ऍड म्हणजे प्लस 3 ना तिकडे जाऊन काय होणार -3. सेम मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होतं तर प्लस असेल तर तिकडे जाऊन मायनस आणि मायनस असेल तर काय होईल मग प्लस. सो 2 - 3. सो y equals to -1. सो तुमचं सोल्युशन मिळालं x, y is equals to काय 1, -1. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. हे तुमचा आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे हे चेक करायचं. जेव्हा पण एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला की आन्सर कसं चेक करायचं तुमचं राईट आहे का रॉंग आहे. काय करायचं ह्या x y ची व्हॅल्यूज आहेत का हे इक्वेशन 1 मध्ये ठेवून बघायच्या. पुट करायच्या. पुट केल्यानंतर जर आन्सर 8 आलं तर तुमचा आन्सर काय असेल करेक्ट असेल. असं ओरली ठेवून बघायचं. सपोज दॅट आपण x ची व्हॅल्यू 1 इथे पुट करू. 5 into 1 5 आणि y ची व्हॅल्यू काय आहे -1. सो -3 into -1 काय होणार आहे मायनस प्लस. सो 5 + 3 काय होणार आहे 8. म्हणजे आपला आन्सर काय आहे करेक्ट आहे. जर आपली इथे साइन जर सुद्धा चुकली थोडीफार तरी आपला आन्सर काय येणार आहे रॉंग येणार आहे. अशा प्रकारे दोघं इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर दोघं इक्वेशन सॅटिस्फाय करत असतील तर तुमचं आन्सर बरोबर आहे. हे तुम्हाला तिथल्या तिथे क्रॉस चेक करता येईल. हा प्रश्न 2 मार्काला 100% येणार. समजला कसं सॉल्व्ह करायचा. ओके सेकंड टाइपचा क्वेश्चन येतो सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. आता ग्राफ काढून ते इक्वेशन सॉल्व करून इक्वेशन ग्राफिकली सॉल्व करायचे असतात. हा तुम्ही पार्ट शिकले असणार. हा क्वेश्चन येतो 3 मार्क्स साठी. ओके आता हा कशा प्रकारे सॉल्व करायचा याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवून अपलोड करेल आपल्या चॅनलला. तुम्ही तो व्हिडिओ नंतर बघून घ्या. एक तर हा क्वेश्चन येतो नाहीतर त्याला अदर दुसरा क्वेश्चन असतो क्रॅमर्स रूलचा. क्रॅमर्स रूल एकदम इझी असतो. हा पण आला तरी हा पण इझी असतो. याचा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्ही चॅनलला अपलोड करणार आहे बिकॉज हा वेगळा टॉपिक आहे ना आणि याला वेळ पण लागेल. कसं काय मी पूर्ण डिटेलमध्ये सांगेन की कसा सॉल्व करायचा तो ग्राफचा क्वेश्चन आणि कशा प्रकारे ग्राफ ड्रॉ करायचा आणि ते त्याचा आन्सर कसा फाइंड आउट करायचा. ओके क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन आहे क्रॅमर्स रूलचा. हा क्वेश्चन 3 किंवा 4 मार्क्सला येतो. क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केलेलं असतं सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. 100% पेपरला येतो म्हणजे येतो. एक तर ग्राफिकल मेथड येते किंवा हा येतो किंवा दोघं पण येतात. जर पुढचा आपली एक्सरसाइज आहे वर्ड प्रॉब्लेमची ती सोडली तर त्याच्यावरचा एक क्वेश्चन मी घेते आणि तो कसा सिंपल मेथडने सॉल्व करायचा ते पण एक्सप्लेन करते. सगळ्यात आधी आता बघा क्वेश्चन काय आहे 4x + 3y - 4 = 0. आता या इक्वेशनला कसं राईट करायचं माहिती का. ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ना ती इक्वल टू च्या साइडला न्यायची. सो 4x + 3y ॲज इट इज राईट करायचा आणि हा -4 तिकडे जाऊन काय होईल मग +4. मायनसची साइन इक्वल टू च्या साइनची तिकडे काय होते चेंज होते. कीप इन माइंड दिस रूल आणि त्या इक्वेशनला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 1. देन सेकंड इक्वेशन बघा 6x. आता तुम्ही म्हणता की मॅम हे असं कसं काय 6x = 8 - 5y. तर मग आपल्याला ह्या टाइप मध्ये त्याला काय करायचं कन्वर्ट करायचं. सो 6x हा -5y आहे ना इकडे काय होणार मग +5y = 8 ॲज इट इज कॉन्स्टंट टर्म. जिच्या सोबत व्हेरिएबल असतो त्या टर्मला कॉन्स्टंट टर्म म्हणतात. दिस इज कॉल्ड इक्वेशन नंबर 2. हे दोन इक्वेशन राईट झाले. जसं आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघितलं होतं त्या प्रकारे राईट झाल्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं d ची व्हॅल्यू काढायची. d म्हणजे काय डिटर्मिनंट. आता तो डिटर्मिनंट कसा राईट करायचा असा d लिहिला की असा काय काढायचा डिटर्मिनंट काढायचा. डिटर्मिनंट काढल्यानंतर जे 4 x चे कोएफिशिएंट असतात ना ते फर्स्ट कॉलम मध्ये रिटर्न करायचे. सो फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट काय आहे 4. सो राईट हियर. सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट काय आहे 6. राईट हियर. ओके 4 6. देन फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट काय आहे 3 आणि सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट काय आहे 5. अशा प्रकारे राईट करायचं. आता याला सॉल्व करायचं. देन इक्वल्स टू याला सॉल्व कसं करतात जो हा फर्स्ट कॉलम मधला आणि फर्स्ट रो मधला जो एलिमेंट असतो त्याचा आणि याचा काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय. सो 4 5 चा काय होतो 20 आणि मायनस काय करायचं हा जो सेकंड कॉलम मधला फर्स्ट रो मधला जो एलिमेंट असतो त्याचा आणि याचा काय करायचा क्रॉस प्रॉडक्ट. सो 3 * 6 6 3 चा किती होतो 18. अशा प्रकारे ते राईट करायचं.
स्टोर करतात. ओके, नंतर व्हॅल्यू काढायची आहे dx ची. आता dx ची व्हॅल्यू कशा प्रकारे तिचा डिटर्मिनंट राईट करायचा ते लक्षपूर्वक बघा. जेव्हा आपण dx चा डिटर्मिनंट राईट करतो ना, तेव्हा जो काही इथे आपण d च्या कॉलममध्ये x चे कोएफिशिएंट लिहिलेले असतात ना, ते काय करायचे असं त्याच्यावर हात ठेवायचा किंवा आपण त्याला स्किप करायचं आणि रिटर्न करताना काय करायचं त्या कॉलममध्ये जे कॉन्स्टंट टर्म असतात ना, याचे कॉन्स्टंट टर्म काय 4 आणि 8 तो रिटर्न करायचा त्या कॉलममध्ये. जेव्हा आपण इथला dx ची व्हॅल्यू काढतो तेव्हा तो इथं काय कॉन्स्टंट 4 आणि नेक्स्ट सेकंड इक्वेशन मधला कॉन्स्टंट 8 आहे. अशा प्रकारे ते रिटर्न करायचं. नंतर हे 3 आणि 5 ॲज इट इज y चे कोएफिशिएंट ॲज इट इज राईट करायचे आणि अगेन तसंच ऑपरेशन करायचं. इथे जसं केलं तसं काय क्रॉस मल्टिप्लाय 4 into 5 4 into 5 minus 8 into 3 then 4 5 जा 20 minus 8 3 जा 24. सो आता बघा इथे कसं करायचं 20 minus 24 आहे ना, जो मोठा नंबर असतो त्याच्यातून काय करायचं लहान नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि जी मोठ्या नंबरला जी साइन असते ती द्यायची असते. ओके, हे लक्षात ठेवायचे. 24 minus 20 is 4 आणि मोठ्या नंबरला साइन काय आहे मायनस, सो -4. सो dx काय आला तुमचा -4. नेट कशाची व्हॅल्यू काढायची dy ची. dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी अगेन डिटर्मिनंट. आता इथं पण तसंच करायचं. आता dy काढायचा ना, सो इथून काय करायचं y चा कॉलम काय करायचं स्किप. त्याच्यावर काय लिहायचं कॉन्स्टंट व्हॅल्यू ज्या असतात त्या आणि x चा कॉलम जसाचा तसा राईट करायचा. x चा कॉलम काय 4 6. सो 4 राईट हियर 4 6 आणि y च्या ठिकाणी या y चा कॉलम स्किप करून इथं हे लिहायचं 4 आणि 8 कॉन्स्टंट टर्म. अगेन तसंच 4 into 8 minus 6 into 4. So right here 8 4 जा 32 minus 6 4 जा 24. 32 minus 24 is so 6 7 8. dy ची व्हॅल्यू काय आली तुमची 8. आता ह्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे x आणि y. तुम्हाला माहितीच असेल x चा फॉर्म्युला काय असतो मग x dx d. सो dx ची व्हॅल्यू काय काढली आपण -4 d ची व्हॅल्यू 2 -4/2 2 1 जा 2 2 2 जा 4. सो राइट हियर -2 आणि y चा फॉर्म्युला काय असतो y dy d. सो dy काय आला आपला 8/2. सो 2 1 जा 2 2 2 जा 4. सो आपला x आणि y च्या व्हॅल्यूज काय आला मग 4 x ची व्हॅल्यू -2 आणि y ची 4. ओके, आता हे आपला आन्सर आला. परत मी तुम्हाला जे क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये काय सांगितलं तर x y च्या व्हॅल्यू झाल्या की काय करायच्या इक्वेशन मध्ये पुट करून बघितल्यानंतर आपल्याला तेच आन्सर येतं का चेक करायचं. हे आन्सर आला म्हणजे आपलं जे आपण आन्सर काढतो ते काय असेल करेक्ट असेल. पुट करून बघू ना आपण x आणि y च्या व्हॅल्यूज काय आल्या -2 आणि 4. आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करून बघू. चला मग इक्वेशन फर्स्ट काय आहे 4x 3y = काय आहे 4. याच्यात आपण x y ची व्हॅल्यूज पुट करू. x ची काय -2 4 into x च्या ठिकाणी -2 प्लस 3 into y ची व्हॅल्यू काय काढली आपण 4. इथं पुट केली आपण. दॅट इज इक्वल्स टू आपल्याला आन्सर काय आला पाहिजे 4. सो 4 into -2 -8 प्लस 3 into 4 12. सो -8 प्लस 12 पासून 12 - 8 इज अगेन 4. म्हणजे आपल्याला आपलं उत्तर काय आलं आपलं उत्तर किंवा आन्सर काय आहे करेक्ट आहे. म्हणजे ज्या आपण सायमल्टेनियस इक्वेशनच्या व्हॅल्यूज काढल्या त्या एकदम राईट आहेत असं आपण क्वेश्चन पेपर मध्ये विदिन 30 सेकंड्स मध्ये क्रॉस चेक करू शकतो. आणि मग पुढचा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जी तुमचं प्रॅक्टिस सेट 1.4 आहे ना त्याच्यावर बेसिस कोणतेच क्वेश्चन येणार नाही. तर थोडं त्याचे जे स्टेप्स आहेत ना जास्त स्टेप आहे. मग त्याच्यामुळे तो क्वेश्चन ती एक्सरसाइज तुमची एक्झाम मध्ये विचारली जाणार नाही. पुढची एक्सरसाइज आहे तुमची वर्ड प्रॉब्लेमची. वर्ड प्रॉब्लेम मध्ये एकदम सिंपल असे वर्ड प्रॉब्लेम विचारले जातात. टेन्शन घेऊ नका वर्ड प्रॉब्लेमचं जास्त. मी तुम्हाला 1-2 वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवते कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. बघून घ्या तुम्ही व्हिडिओमध्ये तुमची वर्ड प्रॉब्लेमची भीती दूर होऊन जाईल. जसं की आता सांगितलं की वर्ड प्रॉब्लेम येतो. वर्ड प्रॉब्लेम एकदम सिंपल येतात. आता मी एक क्वेश्चन घेतले ह्या गाईडमध्येच येतात. एकदम सिंपल वाटताना जरी तो खूप असा लॉंग किंवा लेंथी वाटत असेल तरी त्याचा मीनिंग जर समजून घेतला
y काय होईल कट y कट करण्यासाठी या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने बिकॉज देयर इज कोएफिशिएंट 2 सो काय मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 2 ने काय करायचं बिकॉज देयर इज 2 आणि मग ते काय 2y कॅन्सल होईल जेव्हा आपण इक्वेशन ऍड करू तेव्हा चला फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू आता 2 ने केलं तर काय होणार आहे 2x 2y equal to 3 to the 6 this is called equation number 3rd आता या दोन्ही इक्वेशनला काय करणार आपण इक्वेशन 3rd आणि 2nd ला काय करू ऍड सो नेक्स्ट स्टेप add equation second and third आता सेकंड इक्वेशन काय आहे 3x 2y equal to 19 सेकंड इक्वेशन थर्ड इक्वेशन 2x 2y equals to 6 दोघांचे ऍडिशन आता प्लस y मायनस 2y ते कॅन्सल होणार आहे 3x 2x is 5x equals to 19 plus 6 25 आता 5 इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होणार डिवाइड सो x equal to 25 upon 5 सो x equal to 5 1 चा 5 5 5 चा 25 x ची व्हॅल्यू काय मिळाली 5 दिस ग्रेटर नंबर काय असेल आपला 5 आता स्मॉलर नंबर काढायचा स्मॉलर नंबर काढण्यासाठी आपण कोणतं तरी इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 5 पुट करायची आता सिंपल इक्वेशन मध्ये पुट करायची ओके पेपर एक्झाम देत असताना एखादं सिंपल इक्वेशन जे असेल त्याच्यात पुट करायची त्याच्यामुळे काय होतं माहिती का आपला आन्सर पटकन निघतं इझिली आणि आपल्याला टाइम नाही लागत आता फॉर इझी इक्वेशन मला फर्स्ट इक्वेशन वाटतं की याच्यात x ची व्हॅल्यू 5 पुट कर x ची व्हॅल्यू 5 पुट केली पुट x इक्वल टू 5 इन इक्वेशन 1 सो x minus 5 so 5 minus y equal to 3 हा 5 तिकडे जाऊन काय होईल मायनस सो मायनस y equal to 3 minus 5 minus y is equal to 3 minus 5 आता इथे काय करणार सबट्रॅक्शन 5 मधून 3 गेले 2 आणि साइन ऑफ द ग्रेटर नंबर सो -2 आता दोघं साइडचा मायनस साइन काय होईल कॅन्सल होईल सो y equals to काय मिळेल आपल्याला 2 y ची व्हॅल्यू 2 आणि x ची व्हॅल्यू 5 इथे स्मॉलर नंबर 2 आला आणि ग्रेटर नंबर 5 आला आता हे करेक्ट आहे आणि अगेन शिफ्ट करायचं इथे पुट केले आपण x ची व्हॅल्यू 5 y ची व्हॅल्यू 2 5 - 2 is 3 म्हणजे आपण काढलेले आन्सर्स काय आहेत एकदम करेक्ट आहे किती सोपं आहे